पावसाळ्यातील कीटकजन्य आजारांचा धोका रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर. सांगली महापालिकेत डेंग्यू, झिका आणि हिवताप प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर विशेष तांत्रिक कार्यशाळा संपन्न. पावसाळ्याच्या आगमनासोबतच डेंग्यू, हिवताप, मलेरिया, चिकनगुन्या आणि नव्या झिका यांसारख्या धोकादायक कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता असते. या संभाव्य आरोग्य संकटांचा सामना करण्यासाठी आणि शहरवासियांचे रक्षण करण्यासाठी सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका आणि सार्वजनिक आरोग्य विभाग सज्ज झालाय. याच पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सभागृहात आरोग्य यंत्रणेला अद्ययावत करण्यासाठी एका विशेष तांत्रिक कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेचा आरोग्य विभाग आणि जिल्हा हिवताप विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या अत्यंत महत्त्वाच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय. डॉक्टर संजय रणवीर यांचे सविस्तर मार्गदर्शन. या कार्यशाळेत हिवताप विभागाचे विभागीय आरोग्य सहाय्यक संचालक हिवताप डॉक्टर संजय रणवीर यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवत संपूर्ण आरोग्य यंत्रणेला सखोल आणि तांत्रिक मार्गदर्शन केले. केवळ जुजबी माहिती न देता त्यांनी आजारांचं तांत्रिक विश्लेषण केले. डासांची उत्पत्ती आणि नियंत्रण, डेंग्यू आणि झिका पसरवणाऱ्या एडिस इजिप्ती डासांच्या सवयी, त्यांची उत्पत्ती स्थाने शोधणे आणि अळ्या नष्ट करण्याच्या प्रभावी पद्धती त्यांनी समजावून सांगितल्या. ताप असणाऱ्या रुग्णांचे तत्काळ सर्वेक्षण करणे, प्रयोगशाळेत रक्ताचे नमुने पाठवण्याची योग्य पद्धत आणि जलद निदान याबाबत त्यांनी प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकाऱ्यांना प्रशिक्षित केले. सध्या राज्यात काही ठिकाणी झिका विषाणूचे रुग्ण आढळत असल्यानं गर्भवती महिलांची विशेष काळजी आणि झिका संशयित रुग्णांची हाताळणी कशी करावी यावर त्यांनी विशेष भर दिला. महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सुचेता पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि नियंत्रणाखाली ही कार्यशाळा पार पडली. साथीचे आजार रोखण्यासाठी तळागाळात काम करणारी यंत्रणा सक्षम असणं आवश्यक असतं. सदर कार्यशाळेला सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सुचेता पवार, जिल्हा हिवताप अधिकारी सांगली डॉक्टर प्रवीण कुमार पाटील, अतिरिक्त जिल्हा हिवताप अधिकारी श्रीमती प्रतिभा पाटील, झोनल एंटॉलॉजिस्ट सतीश सावंत, आरोग्य पर्यवेक्षक प्रदीप बसरावत, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मिनाज मुल्ला, आरोग्य अधिकारी भूषण हिरेमठ आणि आरोग्य सेवक सुरेश वनखंडे, संतोष सावंत, विनायक कुडचे, किरण पाटील, अजिंक्य घाडगे, नागेश खरात, प्रसन्नजीत कांबळे, महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिक, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी आणि प्रत्यक्ष घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणारे आरोग्य सेवक, आरोग्य सेविका मोठ्या संख्येनं उपस्थित होते.